ग्रामीण महिला विकास संस्था देवणी यांच्या संयुक्त विद्यमाने 20 गावात ग्राम बाल संरक्षण समिती गठीत व प्रशिक्षण कार्यक्रम। बालग्राम शिक्षण समितीच्या माध्यमातून ताठर भूमिका घेतली पाहिजे, अश्विनी मंदे यांची प्रतिक्रिया। नमस्कार, मी मारुती गुंडिले, आपण पाहतात केजी न्यूज इंडिया मराठी। देवणी तालुक्यातील 20 गावात ग्राम बाल विकास संरक्षण समिती गठीत करण्यात आली असून त्यांना त्या अनुषंगाने आवश्यक ते प्रशिक्षण देणे चालू आहे। ग्रामीण महिला विकास संस्था देवणी ही संस्था गेल्या 27 वर्षापासून माता आणि बालकाचं आरोग्य, महिला सक्षमीकरण, लिंगाधारित भेदभाव, महिलांवरील कौटुंबिक सामाजिक हिंसाचार, हुंडा प्रथा निर्मूलन, मुलीचे शिक्षण, बालविवाह प्रतिबंध यासारख्या विषयावर देवणी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे। याच पार्श्वभूमीवर CSAID व युरोपियन युनियन यांच्या सहकार्याने ग्रामीण महिला विकास संस्था देवणी ही संस्था तालुक्यातील 20 गावांमधून निर्धार समानतेचा प्रकल्पांतर्गत कार्य करत आहे। प्रकल्पांतर्गत करण्यात येत असलेल्या कार्याचा एक भाग म्हणून गाव पातळीवर बाल हक्क संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यासाठी संस्थेच्या वतीने एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रम यशस्वी करणे चालू आहे। ग्राम बाल संरक्षण समिती चे कार्य आणि जबाबदाऱ्या समजून घेणे, समिती सदस्यांची भूमिका व कर्तव्य याची जाणीव करून देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे। यासोबतच या प्रशिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंधाबाबत असलेल्या कायदेशीर तरतुदी समजून घेऊन याविषयी अधिक जागृती आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा संस्थेचा मानस आहे। याकरिता संस्थेमार्फत प्रत्येक गावातील ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यासाठी संस्थेकडून ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती मिळून आली आहे। यापुढेही घेण्यात येणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे। या अनुषंगाने देवणी खुर्द येथे हा कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमास ग्रामीण महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा कुशावर्ता बेळे, प्रकल्प समन्वयक गिरीश सबनीस, प्रकल्प सहसमन्वयक कचराताई हिसाळे, प्रकल्प सहसमन्वयक प्रेरणा जाधव, समुपदेशिका सरोजा शिंदे, क्षेत्र समन्वयक विजयश्री बोचरे, क्षेत्र समन्वयक सत्यशीला सर्वदे, क्षेत्र समन्वयक विकास बिरादार, क्षेत्र समन्वयक कृष्णा इंगोले, नागनाथ सुरंशी, प्रशिक्षक सद्दाम शेख, ॲडव्होकेट सुजाता माने, अश्विनी मंदे देवणी खुर्द येथे ग्राम बाल संरक्षण समितीचे प्रशिक्षणामध्ये सविस्तर मार्गदर्शन केले। शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मोरे, तेजवाड सर, तंटामुक्ती अध्यक्ष संजय गरड, अंगणवाडी कार्यकर्ती दैवशाला कांबळे, सरोजा गायकवाड, आशा कार्यकर्ती रंजना रणदिवे, सरोजा शिंदे, कृष्णा इंगोले, प्रेरक लक्ष्मण रणदिवे, प्रेरिका शोभा रणदिवे, प्रेरक सरपंच पोलीस पाटील माधव सूर्यवंशी, प्रेरिका पुष्पा सदाशिव पाटील, युवक युवती व CRP शालेय समितीचे सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते। लातूर जिल्ह्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये बालकांसोबत, महिलांसोबत आणि तसंच आपल्या ग्रामीण लेवलचे जे काही बालकांच्या समस्या आहेत त्याच्यावर मी काम करत आहे। मला 7 वर्षाचा अनुभव आहे। त्याच अनुभवाच्या आधारे आपण आज आपल्या गाव लेवलला ग्राम बाल संरक्षण समिती या समितीमध्ये सदस्य किती असतात किंवा त्या सदस्यांची काय भूमिका आहे किंवा काय कार्य आहे, तर त्यांना बालकांसाठी काय करायचं आहे त्यांच्या गाव लेवलला, त्याच्यावर आपण इथे आज बैठक ठेवलेली आहे। त्या बैठकीमध्येच आपण यांच्या समस्यावर चर्चा करणार आहोत, बालकांच्या प्रश्नावर। तर ग्राम बाल संरक्षण समिती म्हणजे काय? ग्राम म्हणजे गाव आलं आणि बालक म्हणजे मुलं आले। तर मला थोडंसं तुम्हाला विचारायचं की आपण मुलं कोणाला म्हणतो, बालक कोणाला म्हणतो, काही वयोगट वगैरे काही माहिती असेल तर थोडंसं सांगा मला तुम्ही की त्यांचा वयोगट किती आहे, की ज्या वयोगटात आपण त्यांना बालक म्हणू शकतो। बालक कोणाला म्हणायचं? मुलगा मुलगी तुम्ही आलं बघ त्याच्यामध्ये, फक्त वयोगट विचारलं मी की बालक कोणाला म्हणायचं? 0 ते 18 वयोगटात, बरोबर आहे? बरं, आपण 0 कोणाला म्हणतो? मग हा पण प्रश्न येतो ना आपल्याला, 0 कोणाला म्हणायचं? तर सांगू शकता का 0 कोणाला म्हणतात? जन्मलेल्या 5 वर्षाच्या अगोदर, जन्मलेल्या 5 वर्षाच्या अगोदर नाही ना, जन्माला म्हणजे त्याचा 1 दिवस झालाच ना। 0 म्हणजे कधी? जन्मापर्यंत मूल हे आईच्या गर्भामध्ये असतं 9 महिने, तोपर्यंत ते 0 आहे। ज्या दिवशी त्यांना आईच्या गर्भातून बाहेर आला त्याचा तो पहिला दिवस आहे, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे ते जोपर्यंत 0 आहे नंतर त्याचा दिवस सुरू झाले, त्याच्यामुळे आपण 0 ते 18 वयोगट घेतलेला आहे। 18 वर्षापर्यंत म्हणजे 365 दिवस ज्याचे पूर्ण झालेला आहे असा व्यक्ती तो 18 वर्ष पूर्ण आहे 17 वर्षाच्या नंतरचा। पण जर त्याला एकही दिवस जर कमी असेल तर ते एक बालक आहे, बरोबर आहे? तर आपल्या ह्या ग्राम लेवलला आपण आपल्या बालकांसोबत
काम करणार आहे, तर बालकांचे काय प्रश्न आहेत ते तर तुम्हाला सार्वजनिक माहितच आहे की जसं की आपण पाहतो बघा, त्या गाव लेवलला ज्यावेळेस आपण काम करत असतो तर बालविवाहाचे सारखे प्रकरण आहेत, बाललैंगिक अत्याचाराचे आहेत, बेरोजगारी आहे, आपण ज्यावेळेस म्हणतो तर बालकामगार पण आपल्याला गाव लेवलला भेटतात. त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये हे जे काही आहेत प्रश्न आपल्याला काम करायचे त्याच्या अगोदर आपण बघूया ह्या समितीमध्ये सदस्य कोण कोण असतात. तर पहिला आहे आपल्याकडे ह्या समितीचा अध्यक्ष, जे आपण गाव लेवलला आपल्या गावकऱ्यांनी निवडून दिलेला असतो तो सरपंच. त्या सरपंचांना आपण आता अध्यक्षपद दिलेलं आहे, कारण गाव लेवलला ज्यांना आपण निवडून दिलेलं आहे त्याचे आपण मानपण प्राप्त म्हणून त्यांना सांगितलेलं आपण ऐकतो, पण गावची सगळी लोकसंख्या ऐकते, त्याच्यामुळे आपण त्यांना अध्यक्षपद दिलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे सचिव आहे. तर जसं आपण तुम्ही बचत गट वगैरे बघितलं असेल त्याला अध्यक्ष सचिव असतातच, तसे या समितीला पण आहे. तर आपल्याला यासाठी सचिव पद हे अंगणवाडी सेविकांना दिलेलं आहे. जर तुमच्या गावामध्ये 2 अंगणवाडी सेविका असतात म्हणजे अंगणवाडी असतील ना 2 सेविका असतील तर त्याच्यामध्ये एक सेविका तुम्हाला घ्यायची आहे की जी जबाबदारीने तिचं कार्य पूर्ण करेल आणि त्यांना त्याच्यासाठी सचिव पद दिलेलं आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना अजून एक पद दिलेलं आहे जे की बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून जे आहे तुमच्या गाव लेवलला ग्रामसेवक जे आहेत ते अध्यक्ष आहेत आणि सचिव जे आहेत ते आपल्या अंगणवाडी सेविका आहेत. म्हणजे आपल्या अंगणवाडी सेविकेकडे सचिवाचे 2 पद आहेत, तुमच्या समितीचं पण आहे आणि बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांचे सुद्धा एक पद त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर ह्या समितीमध्ये आपल्याला सदस्य म्हणून कोण घेतलेले तर आपण आपल्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये विचार करतो त्यावेळेस आपण काय करतो, शालेय व्यवस्थापन समितीचे एक सदस्य त्याच्यामध्ये घेतलेला आहे. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक किंवा शिक्षक दोन्हीपैकी एक जण आपण त्याच्यामध्ये सदस्य म्हणून घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण आपल्या मुलांचा आरोग्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, गाव लेवलला जे आशा वर्कर आहेत त्याच्यामध्ये एक आशा वर्कर आपण त्याच्यामध्ये सदस्य म्हणून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण बचत गटाच्या महिला आहेत त्याच्यासोबत CRP म्हणून आपण ओळखले जातो, त्या पण महिलांसोबत काम करतात, मग घरोघरी भेटतात, त्याच्यामध्ये त्यांना पण मुलांचे वगैरे प्रश्न बऱ्यापैकी माहिती असतात म्हणून आपण त्यांनाही सदस्य म्हणून याच्यामध्ये घेतलेला आहे. त्याचबरोबर गाव लेवलला अनेक प्रकारे हिंसा वगैरे होऊ शकते, अत्याचार वगैरे होऊ शकतात, मग त्याला आपण पोलीस पाटील म्हणतो बघा. तर मग पोलीस पाटलाला जसं की तंटामुक्त अधिकारी पण आपण म्हणू शकतो, तर त्या व्यक्तीला पण आपण ह्याच्यामध्ये सदस्य म्हणून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपण ज्यांच्यासाठी काम करतोय जे आपली मुलं आहेत त्या मुलांसाठी तर 12 ते 18 वयोगटातील एक मुलगी आणि 12 ते 18 वयोगटातील एक मुलगा असे 2 आपण त्याच्यामध्ये सदस्य म्हणून घेतलेले आहेत. त्याचबरोबर जसं की आज महिला ग्रामीण जशी संस्था आहे तशा अनेक संस्था पण आपल्याकडे काम करायला असतात, गाव लेवलला काम करतात, तर त्या समितीमध्ये त्या पण संस्थेचा एक सदस्य आपल्याला घ्यायचा आहे कामासाठी, ते पण हे करून. तर तुमच्या गाव लेवलला जर सोशल वर्कर म्हणून म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे जर इच्छुक कुणी असेल तर त्याही व्यक्तीला तुम्ही त्याच्यामध्ये सदस्य म्हणून घेऊ शकता. देवणी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवेसह KJ न्यूज इंडिया मराठी. आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.